गुड मॉर्निंग सगळ्यांना. ज्या विद्यार्थ्यांना एस-एस-टी, ई-व्ही-एस, मराठी व्याकरण, हां, एस-एस-टी नोट जर तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त 59 मध्ये, ई-व्ही-एस पण 59 मध्ये, मराठी व्याकरणचे पूर्ण व्हिडिओ तुम्ही 59 मध्ये आणि मॉडर्न क्वेश्चन पेपर जर पाहिजे असेल तर ₹99 मध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. हां, ही ॲप डाउनलोड करा, रजिस्ट्रेशन करून पे झाल्यानंतर तुम्हाला हे सगळं तिथे मिळून जाईल. आता आपण सामाजिक शास्त्र या विषयावर चर्चा करणार आहोत. ते प्रश्न कसे येतात? आता पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. काळजीपूर्वक समजून घेऊ. कारण प्रश्न जर समजून नाही घेतला तर उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचत नाही. बघा, ग्रहों के बारे में से निम्नलिखित में से कौन सा कथन, बघा इथे सही हे राहून टायपिंग राहून गेले. कौन सा कथन सही? आता बघा तुम्हाला सही कथन विचारलंय. खाली ऑप्शन मध्ये ऑप्शन, सामाजिक शास्त्राला असे ऑप्शन मध्ये ऑप्शन दिलेले असतात. आता बघा पहिलं दिलेले वे तारे, वे तारे प्रकाशित होते म्हणजे काय? वे तारे, तारे काय असतात? प्रकाशित असतात. काय असतात? प्रकाशित असतात. हे माहिती आहे. ग्रहांना स्वतःचा प्रकाश असतो का? तर नसतो. हे आपल्याला माहिती आहे. तारे काय असतात? स्वतः प्रकाशित असतात. आता आपल्याला योग्य कथन काढायचे. वे केवळ चट्टानों से बने होते. बघा आता प्रत्येक तारा, चट्टान म्हणजे काय? फक्त दगडांनी बनलेला आहे का? तर नाही, वेगवेगळ्या खनिजांनी तो बनलेला आहे. म्हणजे दुसरं पण चुकीचं आहे. आता बी कुठे? बघा बी इथे पण आलेलं आहे, इथे पण आलेलं आहे आणि इथे पण आलेलं आहे. म्हणजे आपण जरी नाही पाहिलं तरी उत्तरापर्यंत पोहोचलं. आणि सी चं तुम्हाला विश्लेषण देऊन देतो. सभी ग्रहों को अपने चांद होते. बघा प्रत्येक जे ग्रह असेल त्याला चांद म्हणजे काय? त्याला आपण काय म्हणतो? उपग्रह. आपल्या पृथ्वीला कसा आहे? चंद्र आहे. तसं प्रत्येकाला आहे का? बुध आणि शुक्राला आहे का? तर कुठल्याही प्रकारचा नाही. म्हणजे हे पण चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे फक्त काय आपल्याला सही कथन जर विचारलं तर कोणतं कथन दिलेले? फक्त वे तारे जो प्रकाशित होते हेच बरोबर आहे. म्हणजे हे ऑप्शन ज्याच्यामध्ये म्हणजे हे फक्त बरोबर दिलेले. म्हणजे तुमचं उत्तर काय आहे? ऑप्शन ए आहे. जर तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासला असेल तरच या उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. आणि अजून एक तुम्हाला ट्रिक दिलेली आहे. म्हणजे जे तुम्ही चुकीचं आहे, जे चुकीचं आहे ते कोणकोणत्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे हे जरी तुम्ही बघून घेतलं. आता बघा इथे सी मध्ये पण दिलेलं होतं, या इथे पण दिलेलं आहे, इथे पण दिलेलं आहे. म्हणजे या तिघांमध्ये दिलेलं होतं तरी तुम्ही या उत्तरापर्यंत जाऊ शकले असते अशा पद्धतीने. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न दुसरा बघा. प्रश्न दुसरा काय म्हणतोय? खूप सोपे प्रश्न असतात, फक्त समजून घेण्यावर भर द्या. विविधता कुछ नया और अलग लेकर आती है. आता विविधता कशी, आता आपल्यामध्ये काय असते? भिन्नता असते, विविधता असते. ती कशा कशा पद्धतीने येते? लेकर आते. अशा लेकर आते. आता विविधता काय लेकर आते? आता तुम्हाला पहिला ऑप्शन काय दिलेले? सांस्कृतिक व परस्पर मिश्रण के कारण, दुसरं म्हटले आनुवंशिक रचना के कारण, तिसरं म्हटले समता और समान लक्ष्य के कारण आणि सजाईत जनसंख्या कारण. म्हणजे आता जी आपल्याकडे भिन्नता आढळते, भाषा असेल, बरोबर आहे का नाही? आपले व्यवहार असतील, स्वभाव असेल, हे कशामुळे आढळतं? आता तुम्ही जर सीडीपी चांगलं वाचलं असेल तर इथे नक्की फायदा होईल. फक्त आनुवंशिक कारक आहेत का याला? समान असमान लक्षण आहेत का? सजातीय जनसंख्या आहे का? सगळ्यात महत्वाचं काय असते? आपली जी संस्कृती, ज्या परस्पर मिश्रण म्हणजे काय? वेगवेगळे आपल्या संस्कृतीमध्ये भाषा असेल, चालीरीती असेल, याच्यामुळे काय होतं? विविधता म्हणजे काय? वेगवेगळेपणा येतो आणि प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं येतं. बरोबर आहे का नाही? आता उदाहरणार्थ आपण 14 जानेवारी संक्रांत साजरी केली, बरोबर आहे का नाही? तर बाकीकडे पण असंच असेल का? तर नाही, वेगवेगळे सण काय असेल त्यांच्या संस्कृतीनुसार, या मिश्रणानुसार ते काय वेगळं असेल, साजरे करण्याची परंपरा ही प्रत्येकाकडे वेगळी असते. कळालं? म्हणजे ऑप्शन 1 हे तुमचं उत्तर आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न थोडा काळजीपूर्वक समजून घ्या. मी तुम्हाला विश्लेषण देतो. म्हणजे असा हा एक व्हिडिओ जर बघितला ना तर तुम्ही काळजीपूर्वक समजून घेणार. बघा प्रश्न तिसरा दिलेला आहे तुम्हाला. सामाजिक विज्ञान पढ़ाते हुए कक्षा में एक छात्र छात्र आपसे पूछता है. म्हणजे सामाजिक विज्ञान म्हणजे काय? सामाजिक शास्त्र. तुम्ही शिकवता, एक छात्र आपसे पूछता है, विषुववृत्त रेखा पर हम सभी देशांतरों के बीच की दूरी, देशांतरों के बीच म्हणजे दोन देशांमधील अंतर, दूरी के बीच मापन कैसे कर सकते, इसका मापन हेतु कौन सा उत्तर सही होगा. म्हणजे काय? एक विद्यार्थी तुम्हाला विचारतोय का आपण जे विषुववृत्त रेषा आहेत, रेखा आहेत, याच्यामधून आपण देशातली दुरी मापन कशी करू शकतो, मापन कशी करू शकतो. मग आता तुम्ही एक शिक्षक म्हणून कसं उत्तर देणार त्याला? कोणतं उत्तर प्रभावी असेल? आता एक बघा, पहिलं काय दिलेले? विषुववृत्त रेखा लंबाई 180 से म्हणजे 180 तू विभाजित करून टाक. दुसरं काय म्हटले? विषुववृत्त रेखा लंबाई 360 से विभाजित करना.
तिसरं काय म्हटलं, विषुववृत्त रेखा हे डबल झालंय वाटतं इथे, टायपिंग 360 से विभाजित करणं आणि त्याचं नंतर काय म्हटलं 90 से विभाजित करणं. आता एक तुम्हाला एक काळजीपूर्वक समजून घ्या. आता आता विद्यार्थी काय आहेत, आपल्यापेक्षा लहानच असतात ना. आता तुम्हाला माहितीये पूर्ण किती असतात, 360 असतात, बरोबर आहे का नाही? 360 असतात. आता विभाजित करायला तुम्ही कसं सांगणार? आता समजा तुमच्याकडे 100 रुपयाची नोट आहे, बरोबर आहे का नाही? 100 रुपयाची नोट आहे. मग तुम्ही विद्यार्थ्याला काय सांगणार? हा, एक काम कर, त्याच्यातील 50 तुकडे कर आणि मग त्याच्यामधले 25 कर. अशा पद्धतीने तुम्ही नाही सांगणार ना. तुम्ही डायरेक्ट काय सांगणार का, तो 100चा आकडा घे. तो काय कर, डायरेक्ट 100चा आकडा. म्हणजे काय, तुम्ही डायरेक्ट त्या विद्यार्थ्याला काय सांगेल, 360 जे आहेत ना, डायरेक्ट 360 ने काय कर, विभाजित कर. 360 ने जर विभाजित करणार म्हणजे याच्याने त्याला कळेल ना. मग आता समजा आता काही विद्यार्थी म्हणेल, काय म्हणतील, सर आम्ही त्याला 180 सांगू ना. म्हणजे त्याला 360 आहे, त्याची विभागणी करायला लावणार. विभागणी केल्यानंतर ती 180 होईल. 180 मधून अजून तुम्ही सांगणार. म्हणजे त्याला ते गोंधळ होईल, कारण त्याला पहिलेच काहीतरी ते समजत नाहीये मापन कैसे. मग तुम्ही जर त्याला डायरेक्ट 360 आणि त्या अनुषंगाने सांगितलं, म्हणजे काय, विभागणी करायची गरज नाही ना. याला विभागणी करायची गरज नाही. म्हणजे ऑप्शन 2 हा, 2 उत्तर काय, दोघं 2 आणि 3 म्हणजे काय, टायपिंग मध्ये मिस्टेक झालेला आहे. तर काय, हा, इथे काय झाले, 2 उत्तर आहे, 2. रेखा लंबाई म्हणजे काय, लंबाई को 360 से विभाजित करना म्हणजे काय, आधी लंबाई म्हणजे काय, परत ते अर्ध करायला नाही लावायचं त्याला. अर्ध करायला नाही लावायचं. रेखा की लंबाई 360 से विभाजित करना म्हणजे काय, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला याच्या सहाय्याने बघा, अशा सहाय्याने ते काय होईल, ते दर्शवता येईल या देशाची. पण जर तुम्ही त्याला काय सांगितलं, आधी लंबाई म्हणजे काय, त्याची विभागणी जर करून टाक बाबा, त्याची विभागणी कर. विभागणी केल्यानंतर तो परत गोंधळून जाईल. म्हणजे काय, त्याला डायरेक्ट जर सांगितलं का देशामध्ये, समजा हा देश इकडे, हा देश इकडे, या सहाय्याने म्हणजे काय, याच्या सहाय्याने तो चांगलं समजेल. पण ही जर विभागणी करून दिली तर अजून त्याच्यामध्ये किचकिटपणा निर्माण होऊ शकतो. म्हणजे ऑप्शन 2 ज्यांनी दिलं असेल ते उत्तर अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इतिहासावर पण प्रश्न विचारले जातात. इतिहासावरचे प्रश्न थोडी संख्या जास्त असते. आता बघा, उत्तर मेरू अभिलेख के अनुसार, बघा आता उत्तर मेरू जो अभिलेख होता, उत्तर मेरू अभिलेख के अनुसार सभा सदस्य कोण कोण हो सकता है, म्हणजे उत्तर मेरू अभिलेख होता, त्याच्यामध्ये सभा सदस्य होण्यासाठी, म्हणजे आता तुम्हाला इथे कोण हो सकता है तुम्हाला ऑप्शन मध्ये ऑप्शन दिलेले. आता तुम्हाला जर काळजीपूर्वक तुम्ही वाचलं असेल, एनसीआरटी ज्याने वाचलं असेल तर नक्कीच इथपर्यंत जाईल. पहिलं काय म्हटलंय, एसी भूमिका स्वामी ज्या भूराजस्व वसूल जाता था, म्हणजे काय, ज्या ठिकाणी एसी भूमी, आता त्याला जर सदस्य नेमायचंय म्हणजे कुठे होईल, एसी भूमिका स्वामी ज्यासे भू राजस्व वसूल वसूल करणे, म्हणजे काय, जे कर असेल ते वसूल करणे, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर उनकी उनकी उम्र 25 से 70, म्हणजे काय, त्याची उमर 25 से 70 नाही तर 35 से 70 पाहिजे. 35 वर्षापासून तर 70 पाहिजे होतं, हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे हे बी काय दिलेलं आहे, तुम्हाला चुकीचं दिलेलं आहे. हे काय दिलेलं आहे, बी चुकीचं दिलेले. बी कथन काय दिलेले, तुम्हाला एकदम चुकीचं दिलेले. उसके पास अपना घर होना चाहिए, म्हणजे स्वतःचं सदस्य होण्यासाठी काय पाहिजे, स्वतःचं घर पण पाहिजे. त्याच्यानंतर उन्हे वेदो का ज्ञान हो, म्हणजे वेद जे असेल, वेद असेल, त्याचं काय ज्ञान पाहिजे, म्हणजे काय, त्याचं शिक्षण पाहिजे, असंच थोडक्यात अर्थ, ज्ञान पाहिजे. म्हणजे काय, पण त्याचं वय 25 ते 70 नाही तर 35 से 70 पाहिजे, असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे बी ऑप्शन तुमचं चुकीचं दिले. बघा आता इथे बी दिलेले, आता हे बघा इथे पण, आता तुम्हाला माहिती आहे 3 ऑप्शन जर आपल्याला चांगले भेटले, बरोबर आहे का नाही, ते ए डी. आता बघा काय तुम्हाला म्हणून सांगतोय का, जे चुकीचे ते पहिले काढा. आता तुम्हाला हे 2 ऑप्शन म्हणजे 50-50 चान्स तुमचा असा पण तिथे गेला असता. त्याच्यानंतर बघा ए डी तर नाही, तर आपल्याला ए पण काय, ते भूस्वामीचं राजस्व म्हणजे काय, जिथे ते वसूल करायचंय, हे पण तिथे पाहिजे. म्हणजे ज्या याच्यामध्ये काय, जे ए सी आणि डी हे तुमचं काय असेल, उत्तर असेल. ए सी डी हे तुमचं काय आहे, उत्तर आहे. म्हणजे त्या उत्तर मेरू जो अभिलेख होता, याच्यामध्ये जर कर वसूल करायचं, म्हणजे जी भूमिका स्वामी ज्या से कर वसुला जाए, म्हणजे काय, त्या भूमीचा स्वामी होण्यासाठी. त्याच्यानंतर काय, ते उनके पास घर होना चाहिए आणि उसे वेदों का ज्ञान होना चाहिए. म्हणजे ऑप्शन 4 हे तुमचं काय आहे,
उत्तर आहे. त्याच्यानंतर साझा संपत्ती. साझा संपत्ती आता या संबंधी पण तुम्हाला विश्लेषण देतो. साझा संपत्ती संसाधों के बारे में निम्न में से क्या सही? साझा संपत्ती. साझा म्हणजे काय? त्या संपत्तीवर आता समजा एखादं सरकार असेल, त्या सरकारने काय केलं का जमिनी वाटून दिल्या. तुम्ही ह्या जमिनी करा सरकारने आणि त्याच्यावर काय करा आम्हाला टॅक्स द्या. काय द्या? टॅक्स. साझा म्हणजे काय? समुदाय असेल. हं? समुदायाने काय केलेलं असेल त्या समुदायाला जमिनी दिल्या असेल तुम्हाला फक्त याच्यावर जमिनी करा पण आम्हाला कर भरा अशा पद्धतीचं. आता पहिलं ऑप्शन काय दिलेलं साझा संपत्ती मी तुम्हाला सांगितलंय थोडक्यात साझा संपत्ती संदर्भात इन पर सरकार का स्वामित्व होता था म्हणजे काय सरकार आता एखादा राजा असेल त्यावेळेला सरकार तर असं नव्हतं तर त्यावेळेला एखादा राजा असेल आपला ब्रिटिश कालीन हा ब्रिटिश कालीन जे सरकार होतं यांनी काय केलं का जी जमिनी होते त्या जमिनी असं म्हणजे जंगल होती ती काय केली समुदायाला दिली समुदायाला तुम्ही याच्यामध्ये करा आम्हाला एवढा एवढा कर तुम्हाला द्यावा लागेल म्हणजे सरकार का काय होता स्वामित्व होत आहे त्याच्यानंतर बघितलं बी काय म्हटले इन पर निजी कंपनी को स्वामित्व होत आहे आता तुम्हाला मी आता सांगितलं जर सरकारचं स्वामित्व त्याच्यावर आहे आणि जर स्थानिक निजी कंपनी म्हणजे काय त्या गावामधली एखादी कंपनी असेल तिचं स्वामित्व त्याच्यावर असेल का मग ती साझा संपत्ती राहिली का तर अजिबात नाही ना ज्या वेळा ते कंपनीचं स्वामित्व होईल कंपनी म्हणजे काय होईल जाईल ते स्वतःची होऊन जाईल पण इथे काय म्हटलं कंपनी का स्वामित्व तर अजिबात नाही कंपनी नाही तर जे सरकार होतं म्हणजे सरकारने काय केलं ती समुदायाला दिलेली होती पण त्या काळात तिथे कंपनीचं स्वामित्व अजिबात नव्हतं त्याच्यानंतर काय म्हटले इन पर समुदाय का सामत्व समुदाय म्हणजे काय ज्या समाजाला ती दिलेलं असेल ज्या गटाला दिली असेल त्याचं स्वामित्व त्याच्यावर असेल आणि सरकारचंच स्वामित्व त्याच्यावर असेल पण कुठल्याही कंपनीचं स्वामित्व त्याच्यावर नसेल म्हणजे बी ऑप्शन ज्याच्यामध्ये दिलंय बघा बी चुकीचं दिलंय ना मग बी आपण इथे बघा इथे बी दिलेलं इथे बी दिलेलं इथे बी दिलेलं म्हणजे ऑप्शन 4 ए आणि सी ज्याच्यामध्ये दिलेले ते तुमचं उत्तर असेल ए आणि सी म्हणजे काय सरकारचं त्याच्यामध्ये स्वामित्व असेल आणि जो समुदायाला दिलेले त्याच्या स्वामित्व त्याच्यावर असेल पण त्या कुठल्याही निजी कंपनी म्हणजे जी कंपनी त्या गावामध्ये असेल तिचं कुठलंही स्वामित्व त्याच्यामध्ये नसेल हे तुम्हाला विचारलेलं होतं त्याच्यानंतर तुम्हाला इतिहास काळजीपूर्वक समजून घ्यायचा आहे त्यामुळे नोट्स महत्वाच्या काय तुम्हाला एनसीआरटी वाचल्याशिवाय कळणार नाही सुलह कुलनीती बघा आता सुलह कुलनीती किती सुलह कुलनीती आता तुम्हाला असेच प्रश्न वारंवार यायला लागले सुलह कुलनीती ही जी होती ही बाबराची होती का तर अजिबात नाही औरंगजेबाची होती का तर अजिबात नाही जहांगीरची होती का तर अजिबात नाही तर अकबर जो होता याने सुलह कुलनीती होती आणि हा सुलह कुलनीती काय आहे आपण आता पुढे बघूया आता बघा इथे तुम्हाला सुलह कुलनीती या संदर्भात माहिती देतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल का वाचल्याने काय फायदा होतो आता हे जे असे बॉक्स तिथे दिले पुस्तकामध्ये हे वाचायला खूप महत्वाचे आहेत कारण याच्यामधूनच प्रश्न विचारला जातो बघा अकबर की सुलह कुलनीती का उनके पुत्र जहांगीर ने इस प्रकार वर्णन किया म्हणजे काय अकबराची जी सुलह कुलनीती होती तिचं वर्णन कोणी केलं जहांगीरने पण ती कोणाची होती अकबराची होती ईश्वर अनुकंपा विस्तृत आचल आचल में सभी वर्गों और सभी धर्मों को अनुयायी की एक जगह आहे म्हणजे सुलह कुलनीती काय म्हणते का जे वेगवेगळ्या धर्माचे जे लोक आहेत त्यांचं सुद्धा काय आहे योगदान है त्याचं सुद्धा योगदान है उनके विशाल साम्राज्य में जिसकी चारों ओर की सीमाएं केवल समृद्ध से ही निर्धारित होती थी विरोधी धर्मों की अनुयायी की तरह तरह के अच्छे बुरे विचारों के लिए जगह थी म्हणजे काय अकबराचं तुम्ही मत बघा का तुम्ही जे वेगवेगळे आपण काय म्हणतो धर्म होते ते होते याला पण काय केले होते तिथे त्यांनी संधी दिलेली होती आणि त्यांच्या विचारांना सुद्धा महत्व दिलेलं होतं पण आज आपण काय करून टाकलं हिंदू मुस्लिम पण तसं नव्हतं अकबराचे विचार बघा म्हणजे प्रत्येक मुस्लिम राजा हा वाईट होता असं नाही तर अकबराचे विचार जर तुम्ही बघितलं त्याने काय केलं तर सगळ्यांना काय दिलं त्यांच्या विचारांना सुद्धा महत्व दिलेलं होतं त्याच्यानंतर इथे काय म्हटलं या सुनीवर शिया मस्जिद मे एकटे म्हणजे जे अहिष्णुता म्हणजे काय कुठलाही भेदभाव तुम्ही करू नका त्रास देऊ नका मार्ग बंद था और त्याच्यानंतर मस्जिद एकटे होते ते ईसाई और यहुदी हे गिरजे मी प्रार्थना करते ते म्हणजे बघा जर अकबराला वाटलं असतं का नाही बाबा फक्त मस्जिदच पाहिजे तर अजिबात नाही तिथे त्यांनी भेदभाव केला नाही जे वेगळ्या समाजाचे त्यांना गिरजे मी प्रार्थना करणे तिथे ते करत होते आणि सार्विक शांती
सुलह कुलनीती के सिद्धांत आहे म्हणजे काय, सगळीकडे शांतता कशी असेल आणि सगळ्या वर्गाला कसं स्थान मिळेल, हे सुलह कुलनीतीचा काय होता, उद्देश होता. आणि ही कोणाची होती, अकबराची होती. आपण या प्रश्नामध्ये बघितलं सुलह कुलनीती किसकी थी, तर अकबराची होती. यामध्ये काय होतं का, धर्म जे असेल त्या धर्माला काय केलं, समान महत्व दिलं असेल, त्यांच्या विचारांना पण महत्व दिलं असेल. आणि नंतरून ही काही राजांनी त्याला फॉलो पण केलं. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न सातवा काय विचारलाय, चोल साम्राज्य किसानों की बस्तियों को ऊर कहा जाता था. बघा, चोल जे साम्राज्य होतं, या चोल साम्राज्यामध्ये जे शेतकरी राहत होते, त्या शेतकऱ्याच्या वस्तीला काय ऊर म्हणत होते. काय म्हणत होते, ऊर कहा जाता था. और गाव के समूह को डॅश डॅश कहा जाता था. म्हणजे जे चोल राजे होते, आता चोल राजांनी काय केलं होतं, शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या चांगल्या योजना तयार केल्या होत्या. मग आता ते जे शेतकरी एक ठिकाणी राहत होते, एका ठिकाणी राहत होते, याला काय ऊर म्हटलं जात होतं. काय म्हटलं जात होतं, ऊर म्हणायचे. काय म्हणायचे, ऊर म्हणायचे. मग आता त्यांनी प्रश्न कसा विचारलाय का, त्या ठिकाणी जे शेतकरी राहत होते याला ऊर म्हणायचं, वस्ती यांना. आणि त्या समूहाला गावके समूह, आता म्हणजे समजा हा ऊर आहे, हे ऊर आहे. आता एकच ऊर असेल का, ते राज्य ज्या ठिकाणी करत असेल त्या ठिकाणी अनेक वस्त्या असतील, काय अनेक वस्त्या असतील. मग या वस्त्यांना काय म्हणायचे, असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. काय म्हणायचे, आता ग्राम म्हटलं जायचं का, तर अजिबात नाही. विष म्हटलं जायचं का, हे आपण विष कुठे म्हटलं जायचं, तुम्ही वेद वाचलं असेल, वेद तिथे म्हटलं जायचं. प्रधान म्हटलं जायचं का, तर अजिबात नाही. तर नाडू याला म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं, नाडू. नाडू नाडू म्हणजे नाडू म्हटलं जायचं. म्हणजे त्या काळामध्ये ज्या ऊर होत्या, ऊर म्हणजे जे शेतकरी राहत होते, ह्या शेतकऱ्यांच्या ज्या वस्ती होती, एक वस्तीला काय म्हटलं जायचं, ऊर म्हटलं जायचं. समजा एक वस्ती असेल, तिला काय ऊर म्हटलं जायचं, ऊर. काय, ऊर. पण त्यांचा जो समूह असेल, समूह समूह म्हणजे गट, अनेक ऊर मिळून काय तयार होत असेल चोर मध्ये, तर त्याला नाडू म्हटलं. चोल घराणे होते, त्याला काय त्यावेळेला त्याला नाडू हा शब्द वापरला जातो. नाडू म्हणजे काय, अनेक उरांचा समूह, याला नाडू असं म्हटलं जात होतं. कळालं? म्हणून एनसीईआरटी वाचलं असेल तर फायदा होईल. आणि जे विद्यार्थी अजून सुद्धा वाचन करत नाही तर खूप अवघड आहे. त्याच्यानंतर प्रश्न 8वा, मेहर मेहरुनिसा. मेहरुनिसा किताब किसको मिला, मेहरुनिसा. आता तुम्ही जर एनसीईआरटी वाचलं असेल तर याचं उत्तर बरोबर येणार. पहिलं ऑप्शन दिले रजिया सुलतान, दुर्गावती, शाहिना बेगम आणि नूरजहा. आता तुम्ही मेहरुनिसा हा जो किताब, किताब म्हणजे काय, पुस्तक नाही तर पदवी, आपण काय म्हणतो पदवी, त्याला पद दिलं जायचं या पद्धतीचं. तर ही काय, नूरजहाला काय दिला होता, मेहरुनिसा हा किताब दिलेला होता. तुम्ही एनसीईआरटी काळजीपूर्वक वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला सापडेल. काय त्याच्यामध्ये सापडेल, नूरजहा. त्याच्यानंतर अभिकथन आणि कारकवर, याच्यावर प्रश्न तुम्हाला विषयामध्ये कुठलाही विषय असतो विचारला जातात. प्रश्न 9, अभिकथन आणि कारक. राजा राममोहन रायने कलकत्ता में ब्राह्मो, प्रश्न अभिकथन काय म्हणते बघा, राजा राममोहन राय ने कलकत्ता में ब्राह्मो सभा के नाम पर एक सुधारणावादी संघटन स्थापन किया था. हे तर सगळ्यांना माहिती आहे. राजा राममोहन रायने स्थापन केलं होतं ना, तर बरोबर आहे. आणि मग आता समजा या वेळा त्यांनी राजा राममोहन राय काढून टाकलं, स्वामी दयानंद सरस्वती ते टाकून दिलं, तर मग ते अभिकथन योग्य राहील का, तर योग्य नाही ना, चुकीचं राहील. पण इथे त्यांनी बरोबर दिलेलं आहे का, हे बरोबर आहे. कारण राजा राममोहन राय यांनी काय केलं होतं, ब्राह्मण समाजाची स्थापना केली. सुधारणावादी संघटन, सुधारणावादी संघटन म्हणजे सुधारणा काय करायच्या, तर ज्या प्रथा असेल, ज्या रूढी होत्या त्या सुधारा करायच्या. त्याच्यानंतर काय म्हटलंय, व मानते थे की समाज में परिवर्तन लाना है और अन्यायपूर्व तौर तरीकों से छुटकारा पाना है. हाच उद्देश होता का नाही त्याचा, बरोबर. म्हणजे सुधारणावादी म्हणजे ब्राह्मण समाजाची स्थापना करण्याचा सगळ्यात महत्वाचा मुख्य उद्देश काय होता, का समाजामध्ये जे तौर तरीके आहेत, म्हणजे ज्या अन्यायकारक रूढी परंपरा आहेत त्याच्यापासून काय करायचं, छुटकारा पाना आहे. म्हणजे दोघं एकाच संदर्भात बोलताय. आणि सुधारणावादी का संघटन, का संघटन बनवलं, तर त्याच्यामध्ये समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. म्हणजे दोघं काय करताय, एकमेका संदर्भात बोलताय, दोघं योग्यच बोलताय. म्हणजे काय करतात, ते दोघं एकमेकाची व्याख्या करतात. कळालं? म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही त्या उत्तरापर्यंत जाऊ शकतात. त्याच्यानंतर प्रश्न 10, काय म्हणतोय बघा, काळजीपूर्वक समजून घ्या. सुवर्णा ने पाया कि उसकी कक्षा में कुछ बच्चे मानचित्र पर अक्षांश व देशांतर रेखाओं की स्थिती स्पष्ट नहीं कर पाते. म्हणजे सुवर्ण नावाची शिक्षिका, तिने बघितलं आपल्या वर्गामध्ये मानचित्र,
मानचित्र असेल, नकाशे असेल का तो वेगवेगळे संदर्भ असतील. तर त्याच्यावर त्या मुलांना अक्षांश व रेखांतर स्थिती स्पष्ट नाही कर पाते, म्हणजे त्यांना ते समजत नाही, ते दाखवता येत नाही, असं त्यांना होतंय. कर पाते. बच्चों को इसमें सक्षम बनाने में मदत करने में सोरना को क्या करना चाहिए, म्हणजे आता त्या मुलांना नक्की ते स्थान दर्शवता येत नाही. मग अक्षांश आणि देशांतर याच्यामधलं स्थान दर्शवता येत नाही. मग आता काय करावं शिक्षिकेने? आता काही जे विद्यार्थी कुछ बच्चे म्हणजे काय, काही मुलांना काहींना येतंय तर काहींना ते येत नाहीये. मग आता काय केलं पाहिजे? पहिलं काय म्हटलं, केस अध्ययन. आता केस अध्ययन म्हणजे काय? काय येत नाही याचा अभ्यास करावा का? आता जर धडधडीत त्यांना काय येत नाही हे तर तुम्हाला माहित पडून गेलं, मग तरी पण तुम्ही अभ्यास करणार का? केस अध्ययन करणार का? म्हणजे आता त्यांना यायला पण पाहिजे ना, यायला पाहिजे. केस अध्ययन म्हटले. त्याच्यानंतर अनुभविक अनुसंधान. आता त्यांना जर अनुभवांचा तुम्ही वापर करा, असं तुम्ही सांगणार का त्यांना आता? त्यांना येत नाही. अनुभवाचा वापर त्यांनी सगळं काही करून बघितलं, तरी त्यांना येत नाही. त्याच्यानंतर काय म्हटले? प्रायोगिक. आता इथे काय प्रायोगिक आहे का? तर अजिबात नाही ना. प्रायोगिक अनुसंधान आहे का? तर अजिबात नाही. त्याच्यात तुम्हाला काय करावं लागेल? क्रियात्मक अनुसंधान. क्रियात्मक अनुसंधान म्हणजे काय? तुम्हाला तिथे म्हणजे काय, बाकी विद्यार्थ्यांनी कसं शोधलं, बाकी विद्यार्थ्यांनी त्यासाठी काय केलं, म्हणजे या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल, म्हणजे यांना क्रियांच्या आधारे, म्हणजे काय, आता उदाहरणार्थ एखादा नकाशा असेल, बरोबर आहे का नाही, तुमच्या वर्गामध्ये. आता तुम्ही स्वतः त्यांना काय करायला लावणार, स्वतः तुम्ही मदत करणार, स्वतः मदत करणार, आणि त्यांना मग तुम्ही त्या हाताळणी असेल, हा हाताळणे असेल, त्यांना तिथे समजा हे बघा रे ह्या पद्धतीने, इथे मग समजलं का हा देश कुठला आहे? मग ते म्हणतील हो हो मॅडम आता आम्हाला समजायला लागलं. इथला देश कुठला आहे तो, म्हणजे काय, क्रियात्मक. क्रियात्मक म्हणजे याच्याने हे सगळ्यात प्रभावी असेल ना, सर्वात प्रभावी असेल त्याने विद्यार्थी काय करतील, त्यांना ते चूक पण समजून जाईल आणि तिथपर्यंत पण ते जाऊन पोहोचतील. कशी मदत करणार? मग क्रियात्मक अनुसंधान देणार, या पद्धतीने ते तिथपर्यंत पोहोचणार. त्याच्यानंतर सीडीपी वाचलं असेल तर इकडे नक्की तुमचा 15 प्रश्नांचा फायदा होईल. सीडीपी वाचलं असेल तर 15 प्रश्न तुमची इकडे येणारच. त्याच्यानंतर प्रश्न 11 काय म्हणतोय बघा, एक धारणा की विज्ञान की एक तकनीकी दिमाग की आवश्यकता होती. बघा, एक धारणा का विज्ञानासाठी काय तकनीकी, तकनीकी म्हणजे काय, आपण काय म्हणतो हुशार दिमाग की आवश्यकता होती है, और लड़कियों तथा महिलाएं तकनीकी चीज से निपटने में अक्षम सक्षम नाहीये. बघा, सक्षम नाहीये हे दर्शवते, म्हणजे काय, विज्ञान विषय शिकवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी काय तकनिकी दिमाग म्हणजे काय मेंदूची आवश्यकता असते, आणि महिला त्या सक्षम नाहीत. असं आहे का महिला सक्षम नाहीत? तर महिला पण सक्षम आहेत. म्हणजे ही धारणा बनवलेली आहे. तर ती धारणा काय आहे आपली? सरळ याचं उत्तर काय असतं? जेंडर रूढीवाद आहे. कारण महिला ते करू शकत नाही असं कोणी सांगितलं? म्हणजे काही ही रूढीवादी धारणा आहे, जातीवादी नाही, निरक्षरता नाही, अज्ञान नाही, तर ही रूढीवादी धारणा आहे. काय आहे? रूढीवादी धारणा असते. त्याच्यानंतर हा प्रश्न काही विद्यार्थी गोंधळले, पण या प्रश्नाचं तुम्हाला विश्लेषण देतो, तुम्ही गोंधळणार नाही. सामाजिक विज्ञान कक्षा में द्वंद्वात्मक उपागम के प्रयोग का तात्पर्य. द्वंद्वात्मक उपागम म्हणजे काय? तुम्ही ले वायगोस्कीचा सिद्धांत सगळ्यांनी वाचला असेल. द्वंद्वात्मक उपागम म्हणजे काय? त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये संप्रेषण झाले पाहिजे, संवाद झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, सहकर्मी शिक्षण झाले पाहिजे, याला म्हटलं जाईल द्वंद्वात्मक उपागम. म्हणजे काय? दोघांमध्ये काय संवाद होणे, चर्चा होणे, वार्तालाप होणे, हा महत्वाचा उद्देश आहे. आता तात्पर्य, मग आता याचं काय तात्पर्य आहे? तर दोघांमध्ये चर्चा झाली पाहिजे, संवाद झाला पाहिजे. आता पहिलं ऑप्शन जर तुम्ही बघितलं, ज्ञान के विकास में मुख्य रूप से विद्यार्थी और शिक्षक के बीच वार्ता का प्रयोग होना. वार्ता म्हणजे काय? चर्चा होणे. वार्ता म्हणजे काय? चर्चा होणे. होते आहे का नाही पहिल्या ऑप्शन मध्ये चर्चा? तर होत आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय, विद्यार्थियों में रुचि उत्पन्न करने हेतु कक्षा में ड्रामा का प्रयोग करना. आता तुम्हाला विद्यार्थ्यांना आवड निर्माण होण्यासाठी ड्रामा किंवा अभिनय करताय, पण इथे चर्चा होत आहे का? चर्चा होत आहे का? द्वंद्वात्मक उपागमचा सगळ्यात महत्वाचा उद्देश काय असेल? विद्यार्थी शिक्षक असेल, विद्यार्थी असेल, याच्यामध्ये चर्चा होणे, संवाद होणे. पण इथे पण चर्चा होत आहे का? तर अजिबात नाही. अमूर्त अवधारणाओं को स्पष्ट करने हेतु उदाहरणों एवं सादृश्यों का प्रयोग करना. आता बघा, तुम्ही अमूर्त अवधारणा शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना सादृश्य म्हणजे त्या वस्तू दाखवताय, पण इथे चर्चा होणं महत्वाचं आहे. काय म्हटलंय?
आता काही नाही, एका मॅडमांनी विचारलं होतं का प्रयोग आहे, प्रयोग म्हणजे कशाचा करत आहे, सादृश्याचा प्रयोग करत आहे. कशाचा प्रयोग करत आहे, सादृश्याचा. चर्चेचा प्रयोग आहेत का, तर अजिबात होत नाही. विद्यार्थियों की भौगोलिक समझ को समृद्ध बनाने के लिए मानचित्र एवं एटलसों का प्रयोग करना. इथे पण काय केलं, भूगोलाची समज वाढण्यासाठी मानचित्र, नकाशे असेल याचा प्रयोग करत आहे. पण वार्तालाप होत नाही ना. म्हणजे या चौथ्या ऑप्शन मध्ये पण वार्तालाप होत नाही. पण पहिल्या ऑप्शन मध्ये जर तुम्ही बघितलं, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये वार्ता का प्रयोग करणं म्हणजे दोघांमध्ये चर्चा होत आहे आणि हेच द्वंद्वात्मक उपागमचा तात्पर्य आहे. कारण दोघांमध्ये संवाद होणे, चर्चा होणे यालाच द्वंद्वात्मक उपागमचं तात्पर्य म्हटलं जातं. कारण हेच लेवायगोस्कीनुसार हेच बरोबर राहील ना, विद्यार्थी आणि शिक्षक याच्यामध्ये काय झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न 13 बघा. प्रश्न 13 काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 13 काय म्हणतोय, निम्नलिखित में से कौन सी शिक्षण विधियां सामाजिक विज्ञान में आ रही चुनौतियों को पार पाने निपटने में उपयुक्त है. म्हणजे काय, आता तुम्ही सामाजिक विज्ञान विषय विद्यार्थ्यांना शिकवताय, तर त्याच्यासाठी उपयोगी काय आहे, त्याच्यासाठी उपयोगी काय आहे हे तुम्हाला विचारलंय. आता मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितलेलं आहे का जे सगळ्यात जास्त निगेटिव्ह आहे, जे सगळ्यात जास्त निगेटिव्ह आहे ते पहिले बाहेर काढायचं. काय काढायचं, सगळ्यात जास्त. आता पहिलं विशिष्ट से सामान्य जे, आता बघा, जटिल से सामान्य, ज्ञात से अज्ञान, विश्लेषण से संश्लेषण. आता हे बघा, जटिल से सामान्य हे सगळ्यात निगेटिव्ह आहे. जटिल म्हणजे काय, अवघड तुम्ही शिकवा मग सोपं शिकवा, हे सगळ्यात निगेटिव्ह आहे का नाही, तर सगळ्यात निगेटिव्ह आहे. सगळ्यात निगेटिव्ह आहे बी. बी सगळ्यात निगेटिव्ह आहे. आता मी बी बघतो कुठे कुठे आहे बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये पण मला बी भेटलाय, पहिला ऑप्शन बाहेर झाला. याच्यामध्ये पण बी भेटलेला आहे, बाहेर झाला. याच्यामध्ये पण चौथ्यामध्ये पण मला बी भेटून गेला बघा, बाहेर झाला. उरलं काय, एकच उरलं, म्हणजे तुमचं उत्तरच असेल ना. आता तुम्हाला विश्लेषण करून देतो बाकी मुद्द्यांचं. आता तुम्ही म्हणणार सर विशिष्टचे सामान्य कसं सांगणार, बघा आता तुम्ही ज्या वेळा आपण काय म्हणतो, विद्यार्थ्यांना काही वस्तू शिकवत असतात. विशिष्ट म्हणजे काय, मोठी वस्तू पहिले आपण, विशिष्ट म्हणजे काय, आपण पहिले मोठी वस्तू दाखवली. बघा विद्यार्थ्यांना काय दाखवला, विशिष्ट त्रिकोण दाखवला. गणिताचं उदाहरण देतो मी, त्रिकोण दाखवला, हा काय विशिष्ट आहे. आता तुम्ही त्रिकोणाचे माप केव्हा सांगणार, पहिले जर, आता जर काही विद्यार्थी म्हणणार तर सामान्य जर म्हटलं तर सामान्य म्हणजे काय, डायरेक्ट त्याचं माप सांगणार, बरोबर आहे का नाही, सामान्य. आता तुम्ही पहिले काय, विशिष्ट म्हणजे हा त्रिकोण आहे बाबांनो, काय त्रिकोण आहे. त्याच्यानंतर काय करणार तुम्ही, त्याच्या कोणाकडे घेऊन जाणार, सामान्यकडे घेऊन गेले का नाही, तर घेऊन गेले. विशिष्ट माहिती पहिले दिली, विशिष्ट माहिती पहिले देऊन टाकली. आता विद्यार्थ्यांना आपण फक्त इतिहास, विद्यार्थ्यांना काय इतिहास, तुम्हाला इतिहास माहिती आहे का एवढं, पण त्यानंतर म्हणजे विशिष्ट माहिती काय इतिहास, पण त्यानंतर इतिहासाचे जे भाग असतात काय असतात, ते भाग असेल तुम्ही प्राचीन बघा, मध्ययुगीन असेल, आधुनिक असेल, हे भाग तुम्ही नंतरून घेऊन गेले का नाही. म्हणजे पण जे मोठं होतं त्या मोठ्या घटना काय करू शकतात, तुम्ही पहिले देऊ शकतात. विशिष्ट म्हणजे मोठ्या घटना त्या पहिले, त्याच्याकडे त्याच्यानंतर काय करा, त्यांना सामान्यकडे घेऊन जाऊ शकतात, हे पण चालेल. त्याच्यानंतर ज्ञात से अज्ञात, हे तर चांगलंच आहे. ज्ञात से अज्ञात याच्यामध्ये काही विश्लेषण द्यायची गरज नाही. विश्लेषणचे संश्लेषण, विश्लेषणचे संश्लेषण म्हणजे काय, आता तुम्हाला समजून देतो. विश्लेषणचे संश्लेषण म्हणजे काय, बघा आता तुम्ही एखादा टॉपिक शिकवण्यासाठी त्याचे भाग केले, विश्लेषण केले, भाग केले, काय केले, भाग करून टाकले, काय केले, भाग केले, भाग आहेत. संश्लेषण म्हणजे काय, संश्लेषण म्हणजे काय करताय, आता तुम्ही जोडताय, विश्लेषणाचे भाग केले, बरोबर आहे का नाही, विश्लेषणाचे भाग केले आणि भाग काय करताय, आता जोडताय. म्हणजे विश्लेषण जे आहे ना त्याचे सुट्टे सुट्टे भाग आता विद्यार्थ्यांना समजण्यासाठी. आता एखादा, आता तुम्हाला इतिहास विषय शिकवण्यासाठी तुम्हाला शिक्षक काय करतो, भाग करून दिले. काय, पहिला भाग आहे प्राचीन भारताचा इतिहास, दुसरा भाग आहे मध्ययुगीन आणि तिसरा भाग कशाचा आहे, आधुनिक आहे. आता हे शिक्षकाने तुम्हाला भाग करून दिले, पण आता हे भाग म्हणजे पूर्ण वेगळे आहेत का, एकमेकाला कुठेतरी अवलंबून आहेत. मग आता शिक्षकाने विश्लेषण पहिले करून दिलं होतं, याला प्राचीन म्हणतात पहिल्या भागाला, बरोबर आहे की नाही, दुसऱ्याला मध्ययुगीन म्हणतात, त्याच्यानंतर आधुनिक म्हणतात. हे तुम्हाला भाग करून दिले होते. आता विश्लेषण करून दिलं होतं. मग आता संश्लेषण, आता हे जोडावे पण लागतील ना. मग तुम्हाला सांगितलं जाईल बाबा 8व्या शतकानंतर
काय होतं, मध्ययुगीन चालू होतं बघा. हो, हो, बरोबर आहे. म्हणजे आता जोडलं का नाही? बरोबर. त्याच्यानंतर आपण काय म्हणू 17वं शतक असेल, त्याच्या पुढे असेल, आधुनिक इतिहास चालू होतं. हे आपण म्हटलं. म्हणजे हे जोडावं पण तुम्हाला लागतं. म्हणजे हे पण चांगलं आहे. पण जटिल, अवघड पहिले शिकवा आणि मग सामान्य शिकवा, हे चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे फक्त बीज म्हणजे आता तुम्हाला कळालं, ह्या विद्या कशा असतात, हे पण तुम्हाला समजून गेलं. आता शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे. व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा. व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा आणि व्हिडिओ अशाच पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता प्रश्न 14 काय म्हणतोय? भारतीय राज्य और केंद्रशासित प्रदेशों में निर्धनता निर्धनता म्हणजे गरिबी निर्धनता को निर्धनता की प्रवृत्ति को एवं उनके तुलनात्मक अध्ययन को समझाने हेतु सर्वोत्तम शिक्षण अधिक प्रणाली कौन सी है? म्हणजे काय? आपल्या भारतामध्ये जे केंद्रशासित प्रदेश आहेत यांच्यामध्ये जी गरिबी आहे, आता ही गरिबी समजवण्यासाठी सगळ्यात उपयोगी काय आहे? आता बघा, आता काही विद्यार्थ्यांना म्हणजे प्रश्नानुसार आणि विद्यार्थ्यांच्या वयानुसार पण जावं लागतं. आता पहिलं ऑप्शन काय दिलेलं? क्षेत्र भ्रमण, वादविवाद, द्वितीय आकडो का विश्लेषण आणि विचार प्रक्रिया. आता एक बघा, आता समजा केंद्रशासित आपण समजा 7 केंद्रशासित प्रदेश आहेत, बरोबर आहे की नाही? मग आता यांना कोणतं केंद्रशासित प्रदेश, आता समजा दिल्ली असेल, काही असेल, प्रभावी कोणता आहे, कुठला गरीब आहे, हे दर्शवण्यासाठी काय करणार? आता तुम्हाला एक वेळा मी ट्रिक दिली होती का, क्षेत्र भ्रमण असेल, हे असेल, सगळ्यात ऍक्टिव्ह. पण आता मला सांगा, तुम्ही 7 केंद्रशासित प्रदेशात आता घेऊन जाऊ शकतात का विद्यार्थ्यांना फिरायला? हा आता आता एखादा आता तुम्हाला एखादा ज्वालामुखी झालाय किंवा पूर आलेला आहे. आता विद्यार्थ्यांना ती अवधारणा शिकवायची का? आता एखाद्या विद्यार्थ्यांनी विचारलं का सर पूर कसा येतो? मग आता जर तुम्ही म्हणाल चला मी ज्या ठिकाणी पूर आलाय तुम्हाला घेऊन जातो, म्हणजे ते विद्यार्थी पण जाणार आणि तुम्ही पण जाणार, द्या वाहून, चालेल का? तर नाही. तर तुम्ही काय करा, एक मॉडेल तयार करा, पूर कसा निर्माण होतो, त्याच्याने पण ते शिकतील ना. का प्रत्येक वेळा ते अशा ठिकाणी घेऊन जाणं चालेल का? तर अजिबात नाही. मग आता तुम्हाला 7 केंद्रशासित प्रदेश फिरणं सोपं आहे का? तर अजिबात नाही. तुम्हाला गरिबीचं म्हणजे त्यांची निर्धनता कशी आहे हे समजवण्यासाठी चालेल काय? तर नाही, उपयोगाचं नाही. वादविवाद. आता वादविवाद केव्हा चालेल? वादविवाद केव्हा चालेल का? ज्या वेळात तो समजा 7 केंद्रशासित प्रदेश फिरून आलेले ते विद्यार्थी, तेव्हा ते वर्गात वादविवाद करतील. पण आता ते विद्यार्थी लहान आहेत ना, 1ली ते 8वीच्याच गटातील विद्यार्थी आहेत. त्यांना वादविवाद काय कसं काय कळेल? अनुभव आता आपले 7 केंद्रशासित प्रदेशाचा अनुभव आहे का त्यांना? तर अजिबात नाही. म्हणून वादविवाद पण तिथे चालेल का? तर अजिबात नाही. आता सगळ्यात महत्वाचं काय? द्वितीय आकडो का विश्लेषण म्हणजे काय? एखादा समजा आलेख असेल, या आलेखाच्या साह्याने आता एखादा समजा 7 केंद्रशासित प्रदेश आहे, त्यांचा आलेख बनवलेला आहे, बरोबर आहे ना? समजा दिल्ली आहे, त्याच्यानंतर बाकी आहे, हा हे छोटे छोटे, एखादा अजून त्याच्याबद्दल एक प्रभावी म्हणजे काय, तिथली गरिबी असेल, ही गरिबी दर्शवलेली आहे. या साह्याने विद्यार्थ्याला समजवता येईल का नाही? तर बरोबर समजवता येईल. आता विचारावी प्रक्रिया असेल, याच्याने नाही, तर द्वितीय आकडो का जे विश्लेषण असेल, आकडे म्हणजे काय, म्हणजे या साहाय्याने काय करू शकतात, म्हणजे तुलना, याच्या साहाय्याने तुलना करू शकतात. नाही बाबा ही दिल्लीची स्थिती चांगली आहे बरं का, दुसऱ्याची नाहीये, म्हणजे याच्या साहाय्याने पण तुम्ही काय करू शकतात, प्रणाली को कैसे होगी, अध्ययन प्रणाली तुलनात्मक तुलनात्मक प्रणाली कशी होईल, या आकड्यांच्या साहाय्याने तुम्ही करू शकतात. म्हणजे कुठल्या राज्याची स्थिती असेल, या साहाय्याने पण तो प्रश्न जर फिरवला या वेळा, तर राज्याची सुद्धा तुम्हाला, आता समजा महाराष्ट्र असेल, बरोबर आहे का नाही, महाराष्ट्र असेल, त्या समजा बिहार लावलं तर बिहारची काय असेल, बरोबर आहे का नाही. त्यानंतर केरळ आहे, केरळची पण प्रगती चांगली आहे, आता केरळची थोडी उंचावेल. म्हणजे अशा पद्धतीने पण विद्यार्थ्यांना काय करू शकतात, हा अशा पद्धतीने सुद्धा विद्यार्थ्यांना काय करू शकतात, तुलनात्मक स्थिती तुम्ही देऊ, म्हणजे त्यांना ते समजवण्यासाठी उपयोग होईल. असेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे काय करा, अशाच पद्धतीने सीडीपी जर ज्यांनी वाचलं असेल, सीडीपी चांगलं वाचलं असेल आणि त्यानंतर एनसीआरटीचं जर वाचन करत असणार, नक्कीच पास होणार. त्यासाठी नोट्स उपलब्ध आहेत, त्या नोट्स घ्या, वाचा. कमी दिवस राहिलेले, जास्त गोंधळात जाऊ नका.